कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे उद्योजक सूरज शिंदे यांचं व्यासपीठावर हार्दिक स्वागत. ज्यावेळेस आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल होता, वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय आणि अवांतर धाव इथून देखील मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावर धावा आहेत 12. प्रकाश जाधव नवीन बॅटर मैदानावरती आहेत. हा बॉल देखील आपण पाहतोय डाऊन दी लेग, वाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 13. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय लॉफ्ट केलाय. बॉल उंच हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगला प्रयत्न आहे. एक चांगला झेल पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आली आहे विकेट. खेळाडू बाद. दिलीप होते बॉलच्या खाली. एक चांगला झेल पाहायला मिळालाय आणि आली आहे विकेट. मैदानावरती दाखल झालेत. शरीरावरती हा बॉल आदळला. आपण पाहतोय एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 14-14. यावेळेस मात्र फटका लाजवाब आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे. धावा असतील 4. चौकार. यावेळेस देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने एक टप्पा खाल्लाय आणि बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे. 4. चौकार. लगातारचा तिसरा 4 येईल का? आणि लगातारचे 3 चौकार आपण पाहतोय सूरज वाघमारे यांच्या बॅट मधून आलेत आणि या डावाला मात्र 9 संजीवनी त्याने प्रदान केली आहे. 4 चौकार.
व्यासपीठावरती अतिशय पाहुण्यांना थंड पेय पाजून अगदी तृप्त केलं त्याबद्दल त्यांचेही पहिल्या सामन्यात संघ पराजित झालेला. दर्शन बॉलिंग ट्रॅक वर आलेत. पहिला बॉल आपण पाहतोय हवेमध्ये गेलाय आणि गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचलेत. कट अँड बोल्ड आत्मनिर्भर पिच झाला होता आणि त्याच अनुषंगाने हा नो बॉल असेल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट बिकॉज नेक्स्ट डिलिव्हरी इज फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे आणि इथे आपण पाहतोय वन मोर नो बॉल. इट्स बीमर. बॅक टू बॅक 2 नो बॉल, परंतु 2 नो बॉल वेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि पहिला बॉल आपण पाहायला विकेटच्या बाहेर पिच झाला, परंतु पुढचा नो बॉल आपण पाहतोय बीमर आहे आणि free hit will be continue. Yes, as it is. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय पुलचा फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला रोखतील. 1 धाव मिळेल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. उद्घाटनाच्या सामन्यामध्ये माथेरान या सामन्यामध्ये माथेरान नगर हा संघ पराजित झाला. या संघामध्ये अतिशय चांगला खेळ दाखवल्या कारणानं त्यांचा यथोचित सन्मान करणं आम्हा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आज या ठिकाणी त्यांना एक सन्मान चिन्ह म्हणून आपल्या नगरपालिकेचे नगर अभियंता श्री टेंबेकर साहेब यांना विनंती करतो की आपण माथेरान नगर परिषदेला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. माथेरान नगर परिषद टीम आणखी एक फुलटॉस आहे आणि माथेरान नगर परिषदेचे कोणी जर आपलं मनोगत व्यक्त करत असेल तर आपण या स्पर्धेसंदर्भात मनोगत व्यक्त करावं. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. फलंदाज वाद आहे आणि तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.
चला तर कुळगाव बदलापूर ए आणि वाडा संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण उपस्थित राहायचंय. पुढची मॅच या दोन संघांदरम्यान असणार आहे, याची देखील नोंद आपण करून घ्या. कुळगाव बदलापूर ए आणि वाडा संघ विनंती आहे आपण पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचंय. वाईट बॉल आहे, वाईट बॉलच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती आहेत 32. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मार्गस्थ आहे आणि 32 धावा धावफलकावरती दर्शन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील फुलटॉस बॉल आहे, बॉल उंच हवेत तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न निश्चित करतायत परंतु निर्जनस्थळी बॉल पडलाय. 2 धावा पूर्ण झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि 2 धावेवरती समाधानी आहेत बॅटर. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहे 34. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका चांगला आहे, इनफिल्डला क्लिअर केलं. डीप मध्ये खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथून पूर्ण होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 36 धावा 36. इथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 36 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 37 धाव्यांचं लक्ष असणार आहे 37 या ठिकाणी शहापूर संघाला. चला खोपोली टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. विदिन मिनिट आपण क्षेत्ररक्षण लावायचंय आणि शहापूर टीम आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील आपले ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायचे आहे. जास्त विलंब न करता लगेच ह्या प्रोसेस इथे पूर्ण करा आणि टॉस साठी यायचंय. कुळगाव बदलापूर ए टीम आणि वाडा संघ विनंती आहे आपण टॉस साठी या. कुळगाव बदलापूर नगर परिषद ए कर्णधार आणि वाडा नगर पंचायत संघ नाणेफेकीसाठी यायचे. कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि वाडा नगर पंचायत या दोन्ही संघाची नाणेफेक सुरू आहे. शहापूर नगर परिषदेचे सन्माननीय श्री जितेंद्रजी गोसावी सर हे नाणेफेक करत आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे ए टीमचे संघनायक नगर अभियंता स्वतः संघनायक आहेत. बदलापूर कुळगाव बदलापूर नगर ए संघ हे नाणेफेक जिंकलेले आहेत. निर्णय 1 मिनिटात देत आहेत. मी गोसावी साहेबांना विनंती करतो की आपल्या आपण मनोगत या स्पर्धेविषयी व्यक्त करावेत. नमस्कार. या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषद आयोजित
भव्य राज्यस्तरीय क्रिकेट व कबड्डी स्पर्धा या बऱ्याच वर्षापासूनचं आपलं स्वप्न या बदलापूर नगर परिषदेने पूर्ण केलं आहे। यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे संपूर्ण टीम, या टीमचं नेतृत्व करणारे आमचे मुख्याधिकारी साहेब यांनी या स्पर्धा आयोजित केल्या। अशा स्पर्धा महसूल विभागामार्फत दरवर्षी त्यांच्याकडे होतात। आपणा सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी मनोज पष्टे साहेब मुख्याधिकारी उपस्थित आहेत, त्यांना विनंती शासनाला जसे महसूल विभागाच्या स्पर्धा होतात तशा नगर परिषद विभागाच्या स्पर्धा व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा करावा व नगर परिषद कर्मचारी यांचं देखील भव्य दिव्य असं कायमस्वरूपी दरवर्षीप्रमाणे या स्पर्धांचं आयोजन वेगवेगळ्या नगर परिषदांनी घ्यावं प्रतिनिधित्व, असं मी पष्टे साहेबांना विनंती करतो व शासनाला या बाबतीत नक्कीच पाठपुरावा ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी संपूर्ण आयोजकांचं खूप खूप सगळ्यांच्या वतीनं आभार, धन्यवाद। धन्यवाद। पंचांना विनंती की सामना त्वरित सुरू करावा। कोळगावातला पण नगर परिषद क्रिकेट संघ ए या संघाच्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय आणि आपला नाणेफेकीचा निर्णय क्षेत्ररक्षण का फलंदाजी हा डिक्लेअर करायचा आहे। हॅलो, आज या ठिकाणी कोळगाव बदलापूर नगर परिषद जे क्रीडा क्षेत्राचं नियोजन केलं त्यांना महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी सहवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो। आताच आपल्या जे पष्टे साहेबांच्या बाबत जी सूचना मांडली पष्टे साहेबांकडं, आम्ही सुद्धा गेल्या मीटिंग मध्ये डायरेक्टर ऑफिस रानडे साहेबांना विनंती केलेली आहे, साहेब रेव्हेन्यू सारख्या ठिकाणी जर स्पर्धा भरतात तर आपण नगर परिषदांच्या स्पर्धा भरवावा आणि त्यांना कामगारांना खेळण्यासाठी उत्तेजन द्यावा, ही सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। त्यांनी ते मान्य केलेले आहे। त्यांना मी मुख्याधिकारी संघटनेला विनंती करतो, आपण सुद्धा रानडे साहेबांना आपल्या संघटनेच्या वतीने विनंती करावा अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जी नाणेफेक झालेली खूप कोळगावातला पण नगर परिषद या संघानं नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। जे संघ पराभूत होत आहेत त्यांना सूचना आहे की 1 ते 3 ही जेवणाची वेळ आहे। सर्व खेळाडूंना विनंती आहे, सूचना आहे की 1 ते 3 ही जेवणाची वेळ आहे। सोनिवली कॉलनी येथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे। जे संघ पराभूत झालेले आहेत त्यांनी प्रथमतः जेवायला गेलं तरी हरकत नाही, परंतु त्यांनी इथे आपला सन्मान घेऊन जायचा आहे।
तर जेवण सुरू झालेलं आहे. 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत जेवणाची सोय आहे आणि विनंती आहे ज्यांना ज्यांना जेवण करायचं आहे आपण जेवणाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. यावेळेस आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह फटका चांगला आहे आणि समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. अगदी हाफ स्टॉप आपण पाहतोय. गोलंदाज हाताला बॉल स्पर्श केला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. आज संध्याकाळी हेंद्रीपाडा जिमखाना येथे आपल्या या कुळगाव बदलापूर नगर परिषदेने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत संध्याकाळी ठीक 6 वाजता होणार आहे. आपण सर्व सहभागी झालेले कबड्डी खेळाडू आणि नगर परिषदेचे संघ त्या ठिकाणी 6 वाजता बरोबर यायचंय. 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 मार्गस्थ आहे. 37 धाव्यांचं लक्ष आहे आणि 4 धावा बनवल्या गेल्यात. शहापूर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय खोपोली ए अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. खर तर बदलापूर शहराला नगर परिषद आहे, अंबरनाथला नगर परिषद आहे, उल्हासनगरला महानगरपालिका आहे. 10 किलोमीटरच्या आतमध्ये 3 शहरं आहेत, परंतु तीनही शहरं खरं तर टुमदार असल्यामुळं आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपण पाहतोय अगदी जवळच्या 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 नगर परिषद आणि 1 महानगरपालिका देखील आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 5. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये गेलाय. गोलंदाजाने कॉल केलाय आणि आत्मनिर्भरते म्हणताय टिपला जाईल. विकेट काढू बाद. डीएमए ऑफिस बेलापूर संघाचे सर्व खेळाडू व्यवस्थापक आज या ठिकाणी श्री सन्माननीय मुख्याधिकारी मनोजी पस्टे आणि ताहवाणे साहेब यांचा जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसाचं औचित्य साधून ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरती आलेले आहेत. मी डीएमए ऑफिसच्या सर्व कबड्डी खेळाडूंचे क्रिकेट खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत करतो. पुनश्च एकदा श्री सन्माननीय अभिजितजी White ताम्हाणे ball. सर आणि मनोजी पष्टे सर यांना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ विनंती करतो. व्हाईट बॉल आपण पाहतोय. वाडा संघ विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. वाडा टीम आणखी एक बॉल तुम्हाला खरं तर डॉट येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती आहेत.
श्री महेश शेलार यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला किशोर गवळी यांच्याशी संपर्क साधायचे. आजच्या स्पर्धेमध्ये काही माहिती द्यावीशी अशी वाटते की गेले अनेक वर्ष राज्यस्तरीय नगर परिषदेच्या स्पर्धा होत आहेत. प्रथमतःच की ज्यावेळी कोळगाव बदलापूर नगर परिषदेस ही माहिती मिळाली आणि परभणी येथील नगर परिषदेचं निमंत्रण या स्पर्धेसाठी आम्हाला आलं, त्यावेळी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून परभणी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य प्रकारची स्पर्धा होती आणि त्याचे साक्षीदार मुके साहेब होते. आणि ते आज खर तर अभिमान वाटतो की त्याही वेळी बदलापूर नगर परिषदेने जो काही कबड्डी, खो खो आणि क्रिकेटमध्ये खेळ केला तिथे विशेष प्रावीण्य त्यांनी पटकावलं. त्यानंतर विटा सांगली येथे सुद्धा कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कबड्डी खेळाडूंनी आणि क्रिकेट खेळाडूंनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रावीण्य संपादन केलं. आणि मागच्याच वर्षी महाबळेश्वर येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या महिला खेळाडू होते त्याने अजिंक्यपद पटकावलं. त्याचप्रमाणे पुरुष संघाने चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहे. अशा या कोळगाव बदलापूर नगर परिषद अध्यक्ष समजून आज ही जी त्यांनी आयोजित केलेली आहे, खरोखरच कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि सर्व अधिकारी वर्ग यांना धन्य द्यावे तेवढे थोडेच आहे. आज पुन्हा एकदा कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ठेवलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये आणि क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. त्याबद्दल मी सर्व नगर परिषदेचे आभार मानतो. इथे मुख्य साहेब आहेतच, त्यांनाही विनंती करतो की आपण ज्या परभणीच्या स्पर्धा झाल्या आणि विटा सांगलीच्या स्पर्धा त्याविषयी थोडं आपला आत्मानुभव कथन करावं. सर, आता परभणीच्या स्पर्धेबद्दल जे काही माहिती सांगितली, खरोखर मी अभिमान वाटतो. कोळगाव नगर परिषद सर्व खेळाडूंचं अतिशय चिकाट, अतिशय नियमाला धरून खेळणारे असे कोळगाव नगर परिषदचे कर्मचारी आणि खेळाडू यांना मी पुन्हा एकदा या स्पर्धा भरवल्याबद्दल मी त्यांना महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीनं धन्यवाद देतो. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 10 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 37 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि अजून देखील 27 धाव्यांची आवश्यकता असणार आहे मैदानावरती. त्या ठिकाणी आपण पाहतोय 12 बॉल 27 धावा शहापूर संघाला आवश्यक आहेत. 12 बॉल आणि 27 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. दहा धावा धावपलकावरती आहेत. 12 बॉलमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 37 धावा बनवायच्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय शहापूर संघाला. शहापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय खोपोली ए अशी मॅच सुरू आहे आणि सध्याच्या घडीला खरं तर खोपोली ए संघाचा पगडा थोडासा भारी पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. फुल लेनचा हा बॉल होता, फटका चांगला आहे. डीप मिड विकेट रिजनला बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. आलाय 4 चौकार. विनोद होते बॉलिंग ट्रॅक वरती, त्यांच्यावरती मात्र चढवलाय हल्ला, ठोकलाय 4 चौकार. चौदा धावा धावपलकावरती आहेत. 14 जिंकण्यासाठी 37 बनवायच्या. 14 धावा धावपलकावरती आहेत.
पुढचा बॉल मात्र कमालीचा पाहायला मिळतोय. पडल्यानंतर मात्र यष्टिरक्षकाचा वेध बॉलने घेतलाय. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. विनोद सोळंकी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. आणि फलंदाज इथे आपण पाहतोय मंकड विकेट. फलंदाज बाद. एक ऑक्टोबर 2022 रोजी नियम बदलले गेले आणि त्या नियमांनुसार आपण पाहतोय तुम्हाला डायरेक्ट बाद दिलं जाऊ शकतं. तेच पंचांनी बाद दिलं घोषित केलंय. फलंदाजाला विकेट आलेले आहे रनआउट मध्ये. खर तर 1 ऑक्टोबर 2023 पासून आपण पाहतोय काही नियम बदलले गेले आहेत. 22 पासून ज्यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15. यावेळेस फटका चांगला आहे. आपण पाहतोय कव्हर रिजनला खेळाडू आहे डीप मध्ये. बॉल लाडवतील फेकी करतील तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि विनोद सोळंकी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 16. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 16 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 37 धावा बनवायच्या. 16 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे आणि खूप दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. चेल टिपतील आणि आणखी एका विकेटचं पतन. खोपोली संघ देखील पुनरागमन या सामन्यामध्ये करतोय. शहापूर संघाला असं वाटलं सुरुवातीला की 36 धावेंपर्यंत रोखले प्रतिस्पर्धी संघाला, परंतु कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कारण क्रिकेटचा एक मंत्र आहे, कंट्रोल द कंट्रोलेबल. तुमच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कंट्रोल करा. नवीन बॅटर आपण पाहतोय गणेश गायकवाड मैदानावरती दाखल होतील आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दाद दिली पाहिजे विनोद सोळंकी यांची देखील कमालीची गोलंदाजी खरं तर आपण पाहतोय पाहायला मिळाली. आणि एका फलंदाजाला आपण पाहतोय मंकड बाद देखील केलं. विनू मंकड नाव होतं गोलंदाज, भारतीय वंशाचा गोलंदाज होता आणि त्यांनी मात्र वारंवार ज्यावेळेस फलंदाजाने क्रीज सोडलं फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न केला. बराच वाद या निर्णयाविरोधात झाला, परंतु शेवटी एक नियम त्याच्यामध्ये बनवण्यात गेला. बऱ्याच वेळा नियमांमध्ये बदल देखील झाले. पुढचा बॉल आपण पाहतो. यावेळेस आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार जर वगळला तर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विनोद सोळंकी यांच्या माध्यमातून देखील. पुढचा बॉल आपण पाहतोय. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय आणि धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 16. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. चला मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे. अजूनही खूप सामने आपल्याकडे बाकी आहेत. ऑलरेडी 1 वाजून गेलेत. 1:21 मिनिटं झालेत आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. थोडीशी घाई करा ही खेळाडूंना विनंती आहे. जरूर सामने विलंबाने सुरू झालेत, परंतु मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम आपल्याला करायचं आहे. सर्वजण नगर परिषदेमध्ये कार्यरत आहेत, नगर पंचायतीमध्ये कार्यरत आहेत आणि मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम कसं करायचं हे सर्वांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. चला थोडीशी घाई करा. सूरज कांबळे आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू होईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. सहा बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, इथे मात्र झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि
2 धावा इथून पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल मध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. सूरज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. सूरज कांबळे 5 बॉल आणि 19 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती. यावेळेस देखील आपण पाहतो डाऊन दिले हा बॉल वाईड आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केलेला चांगला फटका आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि एकच धाव इथून देखील मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 17 धावा आवश्यक आहेत. बॉल शिल्लक असतील अगदी 9 बॉल मध्ये 17 धावा आवश्यक आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. 3 बॉल मध्ये आपण पाहतोय इथे आणि यावेळेस मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे या इनिंग मधले. 24 धावा धावफलकावरती आहेत. 37 बनवायचे आहेत. डाऊन दी लेग वनवर आपण पाहतोय वाईट बॉल आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट आपण पाहतो. एक चांगला सेल वेस्टर्नच्या पाठीमागे पाहायला मिळाला. आणखी एका विकेटचं बटन खेळाडू बाद झालेत.